खोपोलीतील शिवसेना कार्यकर्ते मंगेश काळोखेंचा निर्घृण हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर। 5 हल्लेखोरांकडून भर रस्त्यात धारदार शस्त्राने सपासप वार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली काळोखे कुटुंबियांची भेट। कट रचून काळोखेंना मारल्याचा शिंदेंचा आरोप। प्रकरण फास्ट ट्रॅकवरती चालवण्याची मागणी। मंगेश काळोखे हत्या प्रकरणावरून आरोप प्रत्यारोप। सुनील तटकरेंच्या निवासस्थानी हत्येचा कट रचण्यात आला। शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंचा तटकरेंवरती गंभीर आरोप। पुण्यात कुख्यात गुंड बंडू अंदेकरने महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरला, तर लक्ष्मी सोनाली अंदेकर ही निवडणुकीच्या रिंगणात। आयुष कोमकर हत्या प्रकरणी अंदेकर न्यायालयीन कोठडीत। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये जागा वाटपावरून तिढा। भांडूप, दादर, माहीम या जागांवरती वाद। सूत्रांची माहिती। पुण्यात दोन्ही एनसीपी एकत्र येण्याची शक्यता मावळली। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही पक्षांमध्ये आघाडीबाबत चर्चेच्या फेऱ्या सुरू। सोलापुरात मनसे मवियासोबत निवडणुकीच्या रिंगणात। पालिका निवडणुकीत 4 पक्ष मिळून 102 जागा लढणार। आदित्य ठाकरेंचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध। तपोवनात जाऊन पाहणी करत वृक्षप्रेमींसोबत साधला संवाद। बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजचे उद्या गौतम अदानींच्या हस्ते उद्घाटन पार पडणार आहे। दरम्यान कार्यक्रम स्थळाची पाहणी करत शरद पवारांनी तयारीचा आढावा घेतला। समाज उद्योगी झाला पाहिजे यासाठी महात्मा फुलेंनी प्रयत्न केल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीसांनी केले, तर त्यांचं नाव असलेल्या बँकेची 25 वर्षांची वाटचाल चांगली असल्याचं ते म्हणाले। अमरावतीमध्ये एका चिमुकलीने मुख्यमंत्री फडणवीसांसोबत फोटो काढण्याची इच्छा व्यक्त केली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी चिमुकल्यांसोबत फोटो काढला। सिल्लोड तालुक्यात आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण पार पडलं। 7,50,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि मंजूर कामांचं भूमिपूजन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झालं। ओमराजे निंबाळकर यांना सह्याद्री भूषण पुरस्कार देण्यात आला। साल्हेर किल्ला जो तो केवळ उंचीचा नाही तर शौर्य, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या इतिहासाचा सर्वोच्च शिखर मानबिंदू असल्याचं निंबाळकरांनी म्हटलं। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रकृती खालवली। उपचारासाठी जरांगे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात दाखल झालेत। त्यांना ताप आल्याची प्राथमिक माहिती आहे। मनमाड इंदूर रेल्वे मार्गासाठी रेल्वे प्रशासन आणि महसूल विभागाने सुरू केलेल्या भूसंपादनास मालेगाव तालुक्यातील 20 गावांमधल्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे। पुणे इंदूर महामार्गावर रास्ता रोको करत शेतकऱ्यांनी निदर्शनं केली। धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी पारधी कुटुंबियांनी मुलाबाळांचं आमरण उपोषण सुरू केले। या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी आदिवासी तरुणांना बेकायदेशीरपणे उचलून नेऊन तब्बल 4 दिवस अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। जळगावात धनगर समाजाने संवाद यात्रा काढली। धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे। मागणी पूर्ण न केल्यास मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। साई भक्तांसाठी 14 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेलं भक्तनिवास प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे गेल्या 4 वर्षांपासून धोक्यात पडू नये आणि त्यामुळे भक्तनिवासासमोर असलेल्या रस्त्यावर पायी पालखीतील भक्तांना मुक्काम करावा लागतोय। रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर सलग 3ऱ्या दिवशी वाहतूक कोंडी झाली। नाताळच्या सुट्ट्यांमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्यात आणि यामुळेच वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात अर्भक आढळले। पोलिसांकडून अधिकचा तपास करण्यात येतोय। बीडच्या कडा इथे महेश सहकारी साखर कारखान्यात शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी मेळाव्यात सहभाग नोंदवला। जव्हारमध्ये जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन पार पडलं आणि या साहित्य संमेलनात दिव्यांग लेखक नवनाथ तांडेल यांच्या सागरकन्या या कादंबरीचं प्रकाशन पार पडलं। पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी परिसरात खंडोबा देवाच्या 2 दिवसीय उत्सव यात्रेला सुरुवात झाली। यात मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थिती लावली। दरम्यान ढोल ताशांचा गजरही करण्यात आला।
गुहागर इथं पर्यटनासाठी आलेले एकाच कुटुंबातील 3 जण समुद्रात बुडाले. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली. तुळजापूर तालुक्यातील केशेगाव इथं विजेचा धक्का लागून 4 जणांचा मृत्यू झाला. क्रेनचा विजेच्या तारेला स्पर्श झाल्यानं वीज प्रवाह क्रेनमध्ये उतरला आणि यामध्ये 4 कामगारांचा मृत्यू झाला. नांदेडमध्ये गोदावरी नदीतून अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर महसूल विभागाने कारवाई केली. अवैध वाळूच्या 2 बोटी उद्ध्वस्त करत 35 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. नांदेडच्या भाग्यनगरच्या रस्त्यावर तरुणांच्या 2 गटात काठ्यांनी हाणामारी झाली. मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झालाय. मारहाणीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. बुलढाण्यामध्ये नांदुरा ते मोताळा महामार्गावर अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांचा अपघात झाला आणि यात 4 जण जखमी झालेत. यावेळी वाळू महामार्गावर टाकून वाहन चालक पसार झाले. हिंगोलीच्या वसमत शहराजवळ भरधाव कारचा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं या कारचा अपघात झालाय. सुदैवाने यात कुणालाही इजा झाली नाही. दरम्यान रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली. मिलिंद नार्वेकरांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये 15 ते 20 मिनिटं चर्चा झाली. जागावाटपाला पूर्ण विराम मिळाल्याची माहिती आहे. कोल्हापूरच्या महाडिक कुटुंबातली 3री पिढी राजकीय आखाड्यात उतरली आहे. धनंजय महाडिकांचा मुलगा कृष्णराज महाडिक यांनी शक्ती प्रदर्शन करत मनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिकमध्ये भाजपकडून 122 जागा लढण्याची तयारी सुरू असल्याची माहिती आहे. तर शिंदेच्या शिवसेनेचा 45 जागांचा प्रस्ताव भाजपने अमान्य केलाय. भाजप शिवसेनेला 35 जागा सोडत असल्यानं चर्चा फिसकटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पुण्यातील जागांसंदर्भात अजित पवार आणि उदय सामंतांमध्ये प्रदीर्घ चर्चा झाली. पुण्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता आहे. पुण्यात नवीन समीकरणं जुळणार असल्याची शक्यताही वर्तवण्यात येते. अजित पवार आणि अमोल कोल्हेंमध्ये अर्धा तास चर्चा झाली. अजित पवारांच्या जिजाई निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळत आहे. अचानक झालेल्या बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावरती आहेत. त्यांनी यावेळी वृक्षप्रेमींसोबत संवाद साधला. दरम्यान त्यांनी तपोवन परिसरातील झाडांचीही पाहणी केली. जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच ठाण्यात भाजपकडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. ठाण्यात 16 ठिकाणी भाजपने जोरदार बॅनरबाजी केली. नमो भारत नमो ठाणे शीर्षकाखाली बॅनर लावण्यात आले. शिवसेना भवनात उद्या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या प्रशांत जगतापांची कोंडी करण्याचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. जगताप लढवणार असलेल्या 2 जागांची पवारांच्या राष्ट्रवादीकडनं मागणी केली जाते. अंतिम निर्णय सुप्रिया सुळे घेणार असल्याची माहिती आहे. खोपोलीमधील शिवसेना पदाधिकारी मंगेश काळोखे हत्या प्रकरणी रवींद्र देवकर, दर्शन देवकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं. रायगड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुण्यातील राजकारणात नवा ट्विस्ट आलाय. काँग्रेससोबत आघाडीमध्ये येण्यास मनसे इच्छुक नाही आहे. मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी ही माहिती दिली. जालन्यात महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आलेली आहे. लवकरच जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार असल्याचं रावसाहेब दानवेंनी सांगितलं. कोल्हापूर काँग्रेसची पहिली 48 जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 18 माजी नगरसेवकांचा समावेश आहे. जिल्हाध्यक्ष सतेज पाटलांनी ही यादी जाहीर केली. चंद्रपूरमध्ये आम आदमी पक्षाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत 66 पैकी 10 जणांचा समावेश आहे. दरम्यान महाविकास आघाडीने फसवणूक केल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला. धुळ्यात भाजपच्या कोर कमिटीची महत्त्वाची बैठक संपन्न झाली. धुळ्यात भाजपने 55 जागांवर दावा केलाय. तर उमेदवारीबाबत मुंबईत अंतिम निर्णय होणार असल्याचं जयकुमार रावल यांनी म्हटलंय. अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते गजानन लवटेंनी भाजप खासदार अनिल बोंडेंची भेट घेतली. या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. तळेगाव दाभाडे नगर परिषदेत नवनिर्वाचित नगराध्यक्ष संतोष दाभाडे आणि सिओनच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत शहराच्या विकासाबाबत चर्चा करण्यात आली. यवतमाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत अंतर्गत गटबाजी असल्याचं समोर आलंय. शिवसेनेने नगर परिषद निवडणुकीत 58 पैकी 33 जागेवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र एकही उमेदवार निवडून आलेला नाही. चंद्रपूर महापालिकेसाठी 1328हून अधिक नामनिर्देशन पत्रांची उचल करण्यात आली आहे. 30 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असल्यानं उमेदवारांकडून अर्ज घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. वसई विरारमध्ये मतदान सुरळीत व्हावं यासाठी वॉर रूम प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शक, बिनचूक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे.